भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म द्वितीय खंड भाग चौथा घरचे निमंत्रण, त्यामधील पाठ पहिला शुद्धोधनाची शेवटची भेट। सारिपुत्त आणि मोग्गलान यांच्या दीक्षेनंतर भगवान बुद्ध 2 महिने राजगृहात राहिले। सारिपुत्त आणि मोग्गलान यांच्या दीक्षेनंतर भगवान बुद्ध 2 महिने राजगृहात राहिले। भगवंत राजगृहात राहत असल्याचे ऐकल्यावर शुद्धोधनाने निरोप पाठविला की मरण्यापूर्वी माझ्या मुलाला पाहण्याची माझी इच्छा आहे। त्याच्या उपदेशाचा फायदा इतरांना मिळाला नाही। निरोप देणाऱ्या दूताचे नाव कालुदाईन असे असून तो शुद्धोधनाच्या एका दरबारातील मनुष्याचा मुलगा होता। तेथे पोचल्यावर तो दूत म्हणाला, जगवंदनीय तथागत कमलपुष्प ज्याप्रमाणे सूर्योदयासाठी उत्सुक असते, त्याप्रमाणे आपले पिताजी आपली वाट पाहत आहेत। तथागतांनी आपल्या पित्याची विनंती मान्य केली आणि आपल्या बऱ्याच शिष्यांसह ते पित्याच्या घरी जावयास निघाले। भगवंत अधूनमधून मुक्काम करीत चालले होते, परंतु ते येण्यासाठी निघाल्याची वार्ता शुद्धोधनाला सांगण्यासाठी कालुदाईन पुढे निघून गेला। लवकरच गृहत्याग केल्यावर गृहहीन होऊन फिरत असताना सिद्धार्थ आपला उद्देश सफल झाल्यामुळे कपिलवस्तूला आपल्या घरी परत येत आहे, ज्याच्या त्याच्या तोंडी हेच शब्द होते। आपले नातलग आणि मंत्री यांच्यासह शुद्धोधन आणि महाप्रजापती ही दोघेही आपल्या पुत्राला भेटण्यासाठी निघाले। आपला मुलगा दुरूनच त्यांना दिसला तेव्हा त्यांचे सौंदर्य, गांभीर्य आणि तेज पाहून ते थक्क झाले आणि त्यांचे अंतःकरण अत्यानंदाने भरून तो आनंद व्यक्त करण्यास त्यांना शब्द सापडेनात। हा खरोखरच त्यांचाच पुत्र होता। हेच ते सिद्धार्थाचे रूप। तो महान श्रमण त्यांच्या हृदयाच्या किती जवळ होता आणि तरीही त्यांच्यातील अंतर किती दूर होते। तो मुनिश्रेष्ठ आता त्यांचा पुत्र सिद्धार्थ नव्हता, तो बुद्ध भगवान, अरहंत, सत्यविद आणि सगळ्या मानव जातीचा गुरु होता। आपल्या पुत्राचे धार्मिक श्रेष्ठत्व लक्षात घेऊन शुद्धोधन रथातून खाली उतरला आणि प्रथम त्याला वंदन करून म्हणाला, आम्ही तुला पाहिल्याला आता 7 वर्षे लोटली। या क्षणाची आम्ही किती आतुरतेने वाट पाहत होतो। नंतर भगवान बुद्ध आपल्या पित्यासमोर बसले। राजा आपल्या पुत्राकडे टक लावून पाहू लागला। त्याच्या नावाने त्याला हाक मारण्याची त्याची फार इच्छा होती, पण तसे धैर्य त्याला होईना।
सिद्धार्था तो मनातल्या मनात उद्गारला, सिद्धार्था आपल्या पित्याकडे परत ये आणि पुन्हा त्याचा पुत्र हो. परंतु आपल्या पुत्राचा निश्चय पाहून त्याने आपल्या भावना दाबून टाकल्या. तो आणि महाप्रजापती दोघेही उदास झाले. याप्रमाणे पिता आपल्या पुत्राच्या समोर बसला आणि दुःखात आनंद आणि आनंदात दुःख मानू लागला. त्याला आपल्या मुलाचा अभिमान वाटत होता, तरी पण आपला थोर पुत्र कधीही आपला वारस होणार नाही या कल्पनेमुळे त्याचा अभिमान लोप पावला. मी तुला माझे राज्य देईन, राजा म्हणाला, पण जर तुला ते दिले तर तू ते मातीमोल मानशील. आणि भगवंत म्हणाले, राजाचे अंतकरण प्रेमाने भरलेले आहे व आपल्या पुत्राबद्दल त्याला अत्यंत दुःख होत आहे हे मी जाणतो. पण ज्या पुत्राला आपण मुकलात त्याच्याशी ज्या प्रेमबंधनांनी आपल्याला जखडले आहे त्या बंधनांनी आपण स्वतःला सर्व मनुष्य मात्राशी जखडून टाका. म्हणजे सिद्धार्थाच्या जागी आपल्याला त्यांच्यापेक्षाही थोर पुत्र असल्याचे आढळून येईल. सत्य आणि सदाचार शिकविणारा पुत्र आपल्याला लाभेल आणि शांती व निर्वाण याचा प्रणेता आपल्या हृदयात प्रवेश करेल. आपला पुत्र बुद्ध याची ती मधुर वाणी ऐकून शुद्धोधन आपला पुत्र यांची ती मधुर वाणी ऐकून शुद्धोधन आनंदाने बेहोश झाला आणि आपले हात घट्ट आवळून अश्रुपूर्ण नेत्रांनी तो उद्गारला, हे अद्भुत परिवर्तन आहे. दुःख तिरेक आता नष्ट झाला आहे. प्रारंभी माझे हृदय दुःखाने जड झाले होते, पण आता तुझ्या महान त्यागाचे फळ मला चाकावयास मिळत आहे. बघा, पहिले दुःखी होता, जशी भगवंताची वाणी ऐकली, कानावर पडली, वेदना काय झाल्या, कमी झाल्या. तसंच असतं. एखादं कोणी दुःखी असं, त्याला जर आपल्या मनातल्या गोष्टी आपल्याला सांगितल्या आणि आपण त्याला सावरलं, चांगले विचार सांगितले धम्माचे, तर दुःख कमी होते. हा असा धम्म आहे. हेच तर किती मोठं संशोधन आहे आणि हेच सगळ्यांना घेण्याची आवश्यकता आहे. पण आता तुझ्या महान त्यागाचे फळ मला चाकावयास मिळत आहे. समर्थ अशा अनुकंपेने प्रेरित होऊन गेल्यामुळे आपले धर्मविषयक उदात्त असे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सत्तेची अभिलाषा तू सोडून द्यावीस हे योग्यच होते. मार्ग सापडल्यावर आता मुक्तीसाठी उत्सुक असलेल्या सर्वांना तू आपल्या धम्माची शिकवण देऊ शकशील. बघा, धम्मापासून कोसो दूर असल्यामुळं हे सत्तेसाठी कुठल्याही स्तरावर जातात, आहे का नाही? किती काय काय घटना घडतात, किती हानी होते, फक्त खुर्चीसाठी. हे खुर्ची मले पाहिजे, हे खुर्ची मले पाहिजे, हे खुर्ची मले पाहिजे. अलग अलग खुर्च्या आहेत, लहानापासून तर मोठ्या पदापर्यंत वेगवेगळ्या खुर्च्या आहेत. त्या खुर्चीसाठी किती वाद होते, किती हानी होते, किती नुकसान होते. बघा, म्हणून तेच भगवंतांना त्यागून दिले. त्यांना माहीत आहे का हे याच्यापासून हानी आहे, त्यागली ते. म्हणून म्हटलं गेलेलं एक वाक्य, धम्माची एक गाथा आहे, राजा भवतु धम्मिको. या भवाचा राजा, या जगाचा राजा
हा धार्मिक असला पाहिजे. नाही आहे, भलकुटच आहे. ज्यापासून हिंसा होते, हानी होते, नुकसान होते, मनुष्य मात्राचं भयंकर नुकसान होते, असे लोक जर कोणत्या देशामध्ये असतील जे गादीवर बसलेले आहेत तर ते नुकसानदायक आहे. मग जगामध्ये कुठलाही देश असू द्या, ह्या जगातल्या पृथ्वीतलावर कुठलाही देश असू द्या, त्या देशाचा राजा जर धार्मिक नसन, तत्त्वज्ञानी नसन, चांगल्या विचारधारेचा नसेल तर त्या देशाची हानी होते, नुकसान होते. म्हणून ह्या बाबी आपण समजून घेतल्या पाहिजे. मार्ग सापडल्यावर आता मुक्तीसाठी उत्सुक असलेल्या सर्वांना तू आपल्या धम्माची शिकवण देऊ शकशील. शुद्धोधन स्वगृही परतला आणि भगवान बुद्ध आपल्या शिष्यांसह वनातच राहिले. दुसऱ्या दिवशी सकाळी भगवंत आपले भिक्षा पात्र घेऊन कपिलवस्तूमध्ये भिक्षेसाठी निघाले. त्यावेळी पुढील बातमी पसरली. ज्या नगरातून सिद्धार्थ रथात बसून आपल्या सेवकांसह जात असे त्याच नगरात तो आता भिक्षा मागण्यासाठी घरोघर फिरत आहे. त्याने लाल मातीच्या रंगाचे चिवर परिधान केले असून त्याच्या हातात मातीचे एक भिक्षा पात्र आहे. ही विचित्र वार्ता ऐकून शुद्धोधन घाईघाईने गेला व भगवंताला म्हणाला, तू माझ्या नावाला असा काळीमा का फासतोस? तुला आणि तुझ्या भिक्षूंना मी सहज अन्न पुरवू शकेन हे तुला माहीत नाही काय? तुझ्या सर्व भिक्षू संघांना मी इतकं भोजन देऊ शकतो आणि तुला हे माहीत नाही का बा? म्हणजे त्यांना वाटलं ना माया राज्यामध्ये मायाच पोरगा भिक्षा मागू राहिला, मी या सगळ्या राज्याच्या लोकांना खाऊ घालू शकतो एवढं आपल्यापाशी आहे धनधान्य. त्यांना ते वाटलं. त्यांनी ते प्रश्न केला भगवंतांना, पुरू शकेन हे तुला माहीत नाही काय? भगवंत उत्तरले. भगवंत म्हणाले, ही माझ्या संघाची प्रथा आहे, पण हे कसे शक्य आहे? अन्नासाठी भिक्षा मागणाऱ्यांपैकी तू नाहीस. अन्नासाठी वडील बा काय म्हणते, अन्नासाठी भिक्षा मागणाऱ्यांपैकी तू नाहीस. होय पिताजी. भगवंत म्हणाले, आपण राजाचे वंशज आहोत. आपण राजाचे वंशज आहात असे तुम्ही व तुमच्या वंशीयांनी वाटल्यास म्हणावे, परंतु मी प्राचीन बुद्धाचा वंशज आहे. आपण राजाचे वंशज आहोत असे तुम्ही व तुमच्या वंशीयांनी वाटल्यास म्हणावे, परंतु मी प्राचीन बुद्धाचा वंशज आहे. ते बुद्ध झाले ना, आता सिद्धार्थ काही राहिले नव्हते, ते सम्यक संबुद्ध झाले होते आणि प्राचीन बुद्धाचे वंशज होते. एस धम्मो सनातनो. जेव्हा जेव्हा या पृथ्वीवर या जगावर संकट येते तेव्हा तेव्हा बुद्ध येतात, बुद्ध तयार होतात, बुद्धाची अवस्था प्राप्त होते आणि त्यालाच काही नंतर अवतार म्हटलं गेलेलं आहे. आलं लक्षात? अवतार म्हणजे काय असं काही कुठून काही प्रकट होणारी अवस्था हे नाही आहे. ते अवतार ते एक अवस्था आहे जे प्राप्त करावी लागते. ते बुद्धांनी म्हटलेलं आहे का मी प्राचीन बुद्धाचा वंशज आहे. जे बुद्ध तयार होतात ना, ही अवस्था आहे. जसं एखाद्याचं पहिले तहसीलदार असते, मग प्रमोशन होते, मग उपजिल्हाधिकारी बनते, आहे का नाही? अजून एकाने एक्झाम दिली, प्रमोशन घेतलं का अजून तो जिल्हाधिकारी होते, मग तो मुख्यमंत्र्याचा सचिव होते महाराष्ट्राचा, मग अजून चालला तर मग अधिक मोठ्या पदावर, मग तो एखाद्या मंत्र्याचा केंद्रातल्या मंत्र्याचा सचिव होते, मग अजून पोस्ट वाढली का मग प्रधानमंत्र्याचा सचिव होते, अधिक वाढलं का मग राष्ट्रपतीचा सचिव होते. अशा प्रकारचं ते प्रमोशन, ही अवस्था आहे. याचं प्रमोशन नाही होत, ही अवस्था प्राप्त करायला लागते. तर हे
त्यांनी सांगितलेलं. परंतु मी प्राचीन बुद्धाचा वंशज आहे. ते आपले अन्न भिक्षा मागून मिळवतीत. ते आपले अन्न भिक्षा मागून मिळवीत असत आणि भिक्षेवरच ते नेहमी आपला निर्वाह करीत असत. शुद्धोधन निरुत्तर झाला तेव्हा तथागत पुढे म्हणाले, जेव्हा एखाद्याला गुप्तधन मिळते तेव्हा त्यातील मौल्यवान रत्नाची भेट त्याने पित्याला द्यावी अशी रीत आहे. म्हणून माझ्या ह्या धम्मरूपी धनाची भेट मला आपल्याला देऊ द्या. भगवंत पित्याला पुढे म्हणाले, जर आपण आपल्या सुख स्वप्नातून मुक्त व्हाल, आपले अंतकरण सत्यासाठी उघडे कराल, आपण सदाचाराचा उत्साह बाळगाल आणि सतधम्माचा मार्ग स्वीकाराल, तर आपल्याला शाश्वत असा आनंद लाभेल. शाश्वत असा आनंद लाभेल. ते म्हणतं ना, शाश्वत सत्य, शाश्वत आनंद. शाश्वत लागला शब्द. क्षणिक सुख, क्षणिक आनंद वेगळा, पण शाश्वत आनंद. भगवंत म्हणतात, धम्मरूपी धनाची भेट मला आपल्याला देऊ द्या. आपल्याला शाश्वत असा आनंद लाभेल. म्हणजे भगवंत ते प्राचीन बुद्धाची परंपरा राबवून भिक्षा मागून त्यांच्या वडिलांना आणि सुख प्रदान करू राहिले. हे त्यांनाच माहीत नाही. संपत्ती आहे ती, ते वडिलाला मिळते त्याचं कुशल कर्माचं बल. शाश्वत आनंद तुम्हाला लाभेल म्हणते. तुम्ही जर हे समजून घ्याल सगळं आणि घेसाल. शाश्वत असा आनंद लाभेल. शुद्धोधनाने हे सर्व शांतपणे ऐकले व म्हटले, शुद्धोधनाने हे सर्व शांतपणे ऐकले व म्हटले, बाळ, तू जे म्हणतोस त्याप्रमाणे वागण्याचा मी प्रयत्न करीन. बाळ, तू जे म्हणतोस त्याप्रमाणे वागण्याचा मी प्रयत्न करीन. इतका मोठा राजा म्हणते, सांगा, आहे का नाही? म्हणजे काहीतरी वाटलं असेल ना त्यांना. म्हणजे आज हे या देशामध्ये म्हणा किंवा इतर देशामध्ये म्हणा, जे शासन व्यवस्था असते त्यांना हे तत्त्व घेण्याची गरज आहे. त्याशिवाय ते राज्य आपलं सुखाने चालू शकत नाही, समृद्धीने चालू शकत नाही. आणि म्हणून तर आपला देश हा इतका धनसंपन्नवान आहे, इथला ताकदवर देश आहे आपला, का प्रत्येक नागरिक इथला सुखी आणि समृद्ध राहू शकते. इतकं काही साधन संपत्ती आपल्यापाशी आहे, पण त्याचा योग्य उपयोग होत नाही. भ्रष्टाचार, त्यामध्ये सगळं म्हणजे धम्माचा मार्ग नसल्यामुळे काही सगळ्या देशामध्ये काही असं अस्तव्यस्त झालेलं आहे. जे देशाला जे काळानुसार जे गरज पाहिजे होती, जशी लोकसंख्या नियंत्रणाची गरज, त्याच्यावर चांगला कायदा बनवणे, त्यानंतर इथे चांगलं एक निसर्गरम्य वातावरण निर्माण करणे, त्यानंतर शिक्षणाची उंची वाढवणे. शिक्षणाची उंची वाढवायला पाहिजे होती. शिक्षण जसं आता शिक्षणाचं बघा, इतकं कमजोर करून टाकलं शिक्षण, का ग्रॅज्युएशनच म्हणते 4 वर्षाचं झालं म्हणते. आता 4 वर्षाचं ग्रॅज्युएशन झालं म्हणते आता. म्हणजे जे शिक्षण बाबासाहेबांनी वाघिणीचं दूध म्हटलं, त्या शिक्षणाला कमजोर कसं करायचं असं वातावरण चालू आहे. बघा, हे किती घातक बाब आहे. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. आता मुलं शिकून नाही राहिले. 10वी झाली, शाळा सोडली. 12वी झाली, शाळा सोडली. काही फायदाच नाही. म्हणजे जॉब नाही, हे नाही ते. म्हणजे हालाकी शिक्षण फायदाच आहे. शिक्षणापासून बुद्धीचा विकास होतो आणि मग तो माणूस आपल्या हक्क अधिकारासाठी लढतो. पण जर हे येणारी पिढी जर शिक्षणापासून वंचित राहील तर हे गुलाम बनतील. काय बनेल? गुलाम होण्यापासून थांबायचं आहे आपल्याला. गुलाम झाले का संपले. म्हणून शिक्षण हे फार आवश्यक आहे.
फक्त नोकरी मिळवण्यासाठी नाही, फक्त नोकरी मिळवण्यासाठी नाही, आपल्या हक्क अधिकारासाठी लढण्यासाठी आहे. नोकरी याला भाग आहे का शिक्षणानंतर मला नोकरी मिळते, चांगलं जीवन, चांगला पगार मिळतो, चांगलं जीवन कंठित करता येते, हा त्यातला एक भाग आहे. पण शिक्षण हे फार माणसाला बुद्धिमान बनवते, त्याला आपल्या हक्क अधिकारासाठी भांडणं शिकवते सत्याच्या मार्गाने. म्हणून शिक्षण लय आवश्यक आहे आणि ते आपण त्यामध्ये सुधारण्यासाठी आपण त्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. यानंतर 2 यशोधरा व राहुल यांची भेट. शुद्धोधनाने तथागतांना आपल्या घरी आणले आणि घरच्या सर्व मंडळींनी त्यांचे आदराने स्वागत केले. पण राहुलची आई यशोधरा मात्र पुढे आली नाही. शुद्धोधनाने यशोधरेला बोलावणे पाठविले, परंतु ती म्हणाली, खरोखर जर माझ्या काही मान ठेवावयाचा असेल तर सिद्धार्थ स्वतः माझ्याकडे येतील आणि मला भेटतील. आपल्या सर्व नातलगांना व मित्रांना भेटल्यावर भगवंतांनी विचारले, यशोधरा कुठे आहे? आणि तिने येण्याचे नाकारले हे समजल्यावर ते उठले आणि तडक तिच्या दालनात गेले. आपले शिष्य सारीपुत्त आणि मोगलान यांना आपल्याबरोबर यशोधरेच्या दालनात येण्याची भगवंतांनी आज्ञा दिली. ते त्यांना म्हणाले, मी मुक्त आहे, परंतु यशोधरा अद्याप मुक्त नाही. बरीच वर्षे मला पाहिले नसल्यामुळे ती अत्यंत दुःखी झाली आहे. तिचे दुःख हलके झाले नाही तर तिच्या मनाला यातना होतील. पवित्र तथागताला तिने स्पर्श केला तर तुम्ही तिच्या आड येऊ नये. यशोधरा आपल्या दालनात विचारमग्न स्थितीत बसली होती. भगवंतांनी प्रवेश केला तेव्हा काठोकाठ भरून वाहणाऱ्या पाण्याच्या पात्राप्रमाणे ती इतकी प्रेम निर्भर झाली की तिला स्वतःला सावरून धरणे शक्य झाले नाही. भयंकर तिला वेदना होऊ राहिल्या होत्या, रडून राहिली होती. इतक्या दिवसाच्या बाद माझे पतिदेव घरी आले, तिला वेदना होऊन राहिल्या होत्या, त्रास होऊ राहिला होता. ते आपण अज्ञानच आहे, ते पण त्रास तर होतेच ना, माणूस आहे शेवटी. ते वेदना भगवंताला कळलं ना, ते हिला भयंकर दुःख होणार आहे बा, आता मला पाहिलं ते भारावून येईल. भगवंतानी पहिलेच सांगून दिलं का बा तिला जे करायचं आहे तिला तसं करू द्यायचं, तुम्ही तिला अडवायचं नाही. तर ते मग भगवंताला पायाला स्पर्श करायची, रडायची, अशा वेदना तिच्या मनामध्ये उत्पन्न होत होत्या. पवित्र तथागताने तिने स्पर्श केला तर तुम्ही तिच्या आड येऊ नये. यशोधरा आपल्या दालनात विचारमग्न स्थितीत बसली होती. भगवंतांनी प्रवेश केला तेव्हा काठोकाठ भरून वाहणाऱ्या पाण्याच्या पात्राप्रमाणे ती इतकी प्रेमनिर्भर झाली की तिला स्वतःला सावरून धरणे शक्य झाले नाही. ज्याच्यावर आपण प्रेम केले तो पुरुष सत्याची शिकवण देणारा जगत वंदनीय भगवान बुद्ध आहे हे विसरून तिने त्याचे पाय धरले आणि ती एकसारखी रडू लागली. परंतु तेथे शुद्धोधन आहे याची आठवण झाल्यावर ती लज्जेने उठली आणि विनयाने थोड्या अंतरावर जाऊन बसली थोड्या अंतरावर जाऊन. भगवंतांना जगद्गुरू म्हणतात. आता लय जणांना जगद्गुरू लावून घेतलं स्वतःले, पण खरे जगद्गुरू भगवान बुद्धच आहे. जगत वंदनीय जगद्गुरू हे पण भगवंताचं एक नाव आहे, जे त्यांना लोकांनी दिलेलं आहे. जगातील पुऱ्या जगात भगवंत पसरलेले आहेत. यशोधरेच्या वतीने क्षमा मागून शुद्धोधन म्हणाला, हे तिचे वागणे
तिच्या प्रेम तिशयामुळे असून ती काही क्षणिक भावनाविवशता नाही. पतिविरहाच्या 7 वर्षाच्या काळात सिद्धार्थाने केशवपन केल्याचे तिने ऐकले. तेव्हा तिनेही केशवपन केले. जेव्हा तिने ऐकले की आपल्या पतीने सुगंधी द्रव्ये व अलंकार याचा त्याग केला आहे, तेव्हा तिनेही ती वापरण्याचे सोडून दिले. आपल्या पतीप्रमाणे ठराविक वेळीच मातीच्या पात्रातून ती अन्न सेवन करीत असे. हे केवळ तात्पुरत्या भावना विवशतेमुळे नसून ते तिच्या मनोधैर्याचे लक्षण होय. भगवंतांनी परिरज्जा घेतली त्यावेळी यशोधरेने दाखविलेल्या महान धैर्याची व तिच्या अलौकिक महान गुणांची भगवंतांनी प्रशंसा केली. ते बोधिसत्व असताना व मानवाचे सर्वश्रेष्ठ ध्येय जे बुद्धत्व ते प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील झाल्यावर यशोधरेचे पावित्र्य, कोमलता आणि तिची भक्ती हे तिचे गुण त्यांना अमोल व उपकारक ठरले होते. हे तिचे कर्म होते आणि तिच्या थोर पुण्याचाच तो परिणाम होता. भगवान बुद्ध झाले, यामध्ये यशोधरेचा सुद्धा महान त्याग आहे. जसा बाबासाहेब बनले, बाबासाहेब घडले, बाबासाहेबांसाठी रमाईनं त्याग केला, तेव्हा बाबासाहेब घडले. तसं नाही घडत. जेव्हा रमाईने त्याग केला तेव्हा बाबासाहेब घडले. तसाच यशोधरेने त्याग केला, भगवान बुद्ध घडले. जगाच्या उद्धारासाठी, जगाच्या कल्याणासाठी बाबासाहेब तयार झाले, भारताच्या कल्याणासाठी, भारताच्या उद्धारासाठी. पण बाबासाहेबसुद्धा आता भारतापुरते मर्यादित राहिले नसून बाबासाहेबसुद्धा जगाच्या कल्याणासाठी आणि जगाच्या हितासाठी बाबासाहेबांनी कार्य केलेलं आहे. तर त्यांचं कार्य संकुचित दृष्टीनं पाहण्यासारखं नाही आहे, जगाच्या उद्धारासाठी आहे आणि ते त्या दृष्टीनं पाहिलं पाहिजे. जगातलं सगळ्यात महान संविधान बाबासाहेबांनी तयार केलं. एका जणांनी ऐकलं, मी टकला होता तो शिंदीवाला, बाबासाहेबने संविधान तयार नाही किया म्हणून. मी त्याचं पूर्ण ऐकलं. म्हटलं हा काय बोलू राहिला, काही पण मॅटासारखं काही बोलणं, म्हणजे काही तथ्य नाही बोलण्यामध्ये, अभ्यासच नाही, वाचलंच नाही, काही बोलणं. आता एवढ्या मोठ्या संविधान सभेमध्ये सगळं पारित झालेलं आहे. बाबासाहेब समितीचे अध्यक्ष होते, एवढं पुरं जग त्याला त्या गोष्टीनं मानते. बाबासाहेबांचे भाषणं आहे त्याच्यावर. तर आता ते घटने शिल्पकार होते. बाबासाहेब घटने शिल्पकार होते आणि बाबासाहेबांनी स्वतः मग भाषणामध्ये म्हटलं का हे सर्वांनी मिळून श्रेय दिलं बाबासाहेबांनी. बाबासाहेब मोठ्या मनाचे होते, सर्वांचा याच्यामध्ये फुल नाही फुलाची पाकळी सहभाग आहे. पण त्यामध्ये जे बाकीच्यांनी जे भाषण दिलं त्यांनी बाबासाहेबांनाच श्रेय दिलं सगळं, का बाबासाहेबांचाच या संविधानामध्ये सगळ्यात मोठा वाटा आहे. म्हणून बाबासाहेबांना भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणतात. तेव्हाच OBC, SC, ST या मुलींना शिक्षणाचा अधिकार नव्हता. संविधान लागल्यापासूनच त्या मुलींना शिक्षणाचा अधिकार भेटला मोठ्या प्रमाणात कायदेशीररित्या. तेव्हाच त्या मुली मास्तरीन झाल्या, डॉक्टर झाल्या, इंजिनियर झाल्या, वकील झाल्या, जज झाल्या, मुख्यमंत्री झाल्या, प्रधानमंत्री झाल्या आणि भारतीय राष्ट्रपती झाल्या. बघा, आज आपल्या भारतामध्ये 2 महिला राष्ट्रपती होऊन गेल्या. पहिली राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, दुसरी राष्ट्रपती आता या आपल्या ST समुदायामधून द्रौपदी मुर्मू. हे संविधानाची देण आहे. नाही तर राष्ट्रपती बनण्याचा अधिकार नव्हता, साधं मास्तर बनण्याचा अधिकार नव्हता महिलांना. राष्ट्रपती लय दूरची गोष्ट आहे. हे बाबासाहेबांची देण आहे. आणि आता का नाही यांना हे झुमून राहिलं. आता यांना असं वाटते का बा काहीतरी खोटं बोला, म्हणजे खोटं बोलून काही बी साध्य करता येते काय, काही बी खोटं बोलूचं सगळं
पुरा भ्रष्ट करून टाकला भारत देश. खोटं बोलू बोलू इतिहास दाबून टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून इतिहास विसरता कामा नये. म्हणून शिक्षणाचं खच्चीकरण नाही झालं पाहिजे. जेव्हा लेकरं शिकतील तेव्हाच त्याला खरा इतिहास माहीत होईल, तेव्हा सत्य जाणं. आणि म्हणून शिक्षणामध्ये सुधारणा कशी होईल, शिक्षण मजबूत कसं करता येईल, यासाठी जेवढे जे चांगले तत्त्वज्ञानी लोक आहेत यांनी मागणी केली पाहिजे. यांनी त्यासाठी काही लढलं पाहिजे कायदेशीररित्या. कायद्याच्या चौकटीमध्ये राहून त्यासाठी आपण सर्वांनी मिळून लढलं पाहिजे. शिक्षण लय महत्त्वाचं आहे. शिक्षणाने डोके दुरुस्त होते आणि डोके दुरुस्त झाले तर माणूस मग तत्त्वज्ञानाकडे वळते, बुद्धाकडे वळते. शिक्षणानं बरं तर शिक्षण भेटलं पाहिजे व्यवस्थित, आपोआप सगळं व्यवस्थित होते. मग तेच लोक मग बाबासाहेबाकडे वळतात, संविधान वाचतात, आपले हक्क अधिकार वाचतात आणि मग ते अधिकारासाठी लढतात. त्यांना अधिकारच माहीत नाही पडतील तर काय लढतील ते अधिकारासाठी. त्याला माहीतच नाही की आपले अधिकार काय आहेत, संविधानाने आपल्याला काय काय अधिकार दिलेले आहेत हे त्याला कसं कळणार. तेव्हाच कळणार जेव्हा तो शिक्षण शिकल. शिक्षणाची अशी हालत करून ठेवली, हे व्यवस्था तयार करून ठेवली का ज्यामुळे नुकसानच नुकसान. आणि म्हणून हे सगळं बदल झाला पाहिजे आणि तो बदल फार आवश्यक आहे. तिचे दुःख शब्दातीत होते आणि तिच्या जीवनातील उदात्त वृत्तीमुळे तिच्या आध्यात्मिक पुण्याईचा कीर्तीत भर पडली होती आणि तिला अद्वितीय व्यक्तिमत्व प्राप्त झाले होते. नंतर यशोधरेने 7 वर्षे वयाच्या राहुलला राजकुमाराच्या वैभवाला साजेसे कपडे घातले आणि ती त्याला म्हणाली, महान ब्रह्माप्रमाणे दिसणारा तेजस्वी चेहऱ्याचा हा सत्पुरुष तुझा पिता आहे. ब्रह्मा ही एक अवस्था होती, अवस्था. त्या अवस्थेला काही ब्रह्मा म्हटलेले आहे आणि हीच अवस्था बुद्धांनासुद्धा तो शब्द लागू होते. ते चोरलेला शब्द आहे. मग तो ब्रह्मांड नायक, हे जे जग आहे जग, ब्रह्मांड नायक भगवान बुद्धांना म्हणतात. ब्रह्मांड नायक हा शब्द भगवंताचा आहे. महान ब्रह्माप्रमाणे दिसणारा तेजस्वी चेहऱ्याचा हा सत्पुरुष तुझा पिता आहे. मी अजूनही पाहिल्या नाहीत अशा द्रव्याच्या मोठमोठ्या खाणी यांच्याजवळ आहेत. त्यांच्याकडे जा आणि ती संपत्ती तुझ्या ताब्यात देण्याविषयी त्यांना विनंती कर. कारण पित्याची मालमत्ता वारसा हक्काने पुत्राकडेच आली पाहिजे. राहुल उत्तरला, कोण माझा पिता? शुद्धोधनाखेरीज दुसरा पिता मला माहीत नाही. आता वडीलच नाही जवळ, आजोबालाच मग बाबा बाबा म्हणत असते, ऐका नाही, पिताजी म्हणत असते, आजीले म्हणते आई, असं होते ना. तर ते त्याला तसं वाटलं. यशोधरेने मुलाला उचलून घेतले आणि तेथून जवळच भिक्खूंच्या बरोबर अन्न सेवन करीत असलेल्या भगवंताच्याकडे खिडकीतून बोट दाखवून ती म्हणाली, तो पहा, ते पहा तुझे पिता. तुझा पिता शुद्धोधन नव्हे. राहुल भगवंताकडे गेला आणि त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून निर्भयपणे आणि प्रेमाने म्हणाला, आता पात्र राहिला असं अचानकच पाले भेटलं ना, पाहून राहिला बिचारा. आणि त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून निर्भयपणे आणि प्रेमाने म्हणाला, आपण माझे पिता आहात ना? प्रश्न केला त्याने. आणि त्यांच्याजवळ उभा राहून तो पुढे म्हणाला, श्रमणा, आपली छाया देखील आनंदमय आहे.
भगवंत शांतच राहिले. काय म्हणते राहुलबा एवढूशा वयात? शमना, आपली छाया देखील आनंदमय आहे, तुमची सावलीबा आनंदमय आहे. असं होते का आपल्या इथं? आपण एखाद्या म्हणजे असं म्हणून पाहू ना आपल्या पतिदेवला, साहेब आपली छाया देखील आनंदमय आहे. मनाचं कधी कधी आनंद होते, एखादा आनंद क्षण निर्माण होते. भगवंत शांतच राहिले. भोजन आटोपल्यावर तथागतांनी त्याला आशीर्वाद दिला आणि ते राजवाड्यातून जाऊ लागले. परंतु राहुल त्यांच्या मागोमाग गेला आणि त्यांच्याकडे आपला वारसा मागू लागला. कोणीही त्याला अडविले नाही. स्वतः भगवंतांनीही त्याला प्रतिबंध केला नाही. सारीपुत्ताकडे वळून भगवंत म्हणाले, माझा पुत्र आपला वारसा मागतो आहे. चिंता आणि दुःख उत्पन्न करणारे नाशवंत असे धन मी त्याला देऊ शकत नाही, परंतु ज्याच्या कधीही क्षय होणार नाही अशा पवित्र जीवनरूपी धनाचा वारसा मात्र मी त्याला देऊ शकेन. कदाचित असंही म्हणू शकले असते ते, का बा आता मी तर काही गादीवर बसत नाही, तुझे आजोबा राजा आहे, मी काही बसत नाही बा, तू ह्या गादीवर बस. पण ते त्यांना कळलं ना, इथं दुःख आणि चिंता आहे ना, इथं चिंताही आहे दुःखही आहे, टेन्शनच आहे ना ते गादी सांभाळणं म्हणजे, आहे का नाही. भगवंताने म्हटलं का असं तुला धन देतो बा जे कधीही संपणार नाही, परंतु ज्याचा कधीही क्षय होणार नाही अशा पवित्र जीवनरूपी धनाचा वारसा मात्र मी त्याला देऊ शकेन. राहुलला उद्देशून अत्यंत आस्थेने तथागत म्हणाले, सोने, रूपे आणि रत्ने यांपैकी माझ्याजवळ काहीही नाही, परंतु आध्यात्मिक धन स्वीकारण्यास तू तयार असशील आणि ते वाहून नेण्याइतका व जतन करून ठेवण्याइतका तू समर्थ असशील तर आपले धन माझ्याकडे विपुल आहे. असले धन माझ्याकडे विपुल आहे. माझे आध्यात्मिक धन म्हणजे धम्माचा मार्ग, परमोच्च आनंदाच्या प्राप्तीसाठी मनाच्या संस्काराच्या साधनेला ज्यांनी आपले जीवन वाहिले आहे, मनाच्या संस्काराच्या साधनेला ज्यांनी आपले जीवन वाहिले आहे अशांच्या संघात प्रवेश मिळावा अशी तुझी इच्छा आहे काय? हा प्रश्न केला भगवंताने. राहुल म्हणाला, होय. राहुलाने निश्चयपूर्वक उत्तर दिले. राहुल भिक्खू संघात सामील झाल्याचे जेव्हा शुद्धोधनाने ऐकले तेव्हा त्याला अतिशय दुःख झाले. दुःख नेमेन काय आहे का नाही? म्हणजे म्हटलं असं मनातल्या मनात हा स्वतःही गेला, नातवालाही घेऊन गेला, दुःख होते ना. पा कसं आहे ते कनेक्शन, म्हणजे काय त्या वेदना असतील. एवढं मोठं राजपाट सगळं ते त्यागणे कसं वाटते ऐकायला, आहे का नाही. म्हणून याच्यावर जगाचा उद्धार निर्भर होता, जगाचं कल्याण निर्भर होतं, जगाला दुःखातून मुक्त करायचं होतं, जगाला दुःखमुक्तीचा मार्ग द्यायचा होता. आज जे आपल्याला काही चांगलं वातावरण मिळालेलं आहे हे धम्माची देण आहे, नाही तर नसतं. हे तत्त्वज्ञान आहे, म्हणून सगळं हे व्यवस्थित सुरक्षित आहे. एक नकारात्मकता, एक सकारात्मकता, म्हणजे जो धम्म नाही आणि धम्म याचा टकराव होत आहे. काय होत आहे? टकराव. जो धम्म नाही आणि धम्म याचा टकराव होत आहे आणि धम्म वारंवार जिंकत आहे.
नकारात्मकता आणि सकारात्मकता याचा टकराव होते. नकारात्मक विचार आणि सकारात्मक विचार याचा टकराव होत राहते रोज दैनंदिन जीवनामध्ये. आणि सकारात्मक विचार धम्मच वारंवार जिंकत असतो. धम्म वारंवार जिंकते म्हणून आपण चांगले आहोत. जेव्हा नकारात्मकता एखाद्या मनुष्या डोक्यावर वार करते तेव्हा सगळी तब्येत बिघडते, डोकं बिघडते, आरोग्य बिघडते. नकारात्मकता समजलं. नकारात्मकता जास्तीत जास्त प्रमाणात या देशामध्ये वाढलेली आहे. अधम्म वाढलेलं आहे आणि अधम्म वाढल्यामुळे सगळं जे काही आपल्याला हानी दिसत आहे आज हानी ते अधम्मामुळे, आणि जे काही चांगलं आपल्याला दिसत आहे चांगलं ते धम्मामुळे. हे असंच आहे आणि हे आपण समजून घ्याल अशी मी आशा बाळगतो आणि इथेच थांबतो. साधू साधू साधू.